आज आपण उपळा ठोंकेमध्ये आलेलो आहे. तर उपळा ठोंकेमध्ये आपण बायोड्रीम हे प्रोडक्ट इथले प्रगतशील शेतकरी रमेश पाटील साहेब यांना दिलं होतं. तर साहेब, तुम्ही प्रोडक्ट वापरल्यानंतर हे टमाट्याच्या प्लॉटवरती तुम्ही ज्या किती फवारण्या केल्या किंवा खालून किती वेळा सोडलं, तुम्हाला ह्या बायोड्रीम प्रोडक्टचा रिझल्ट काय काय आला आहे तुम्ही लोकांना सांगू शकता? आपली भेट झाल्यानंतर तुम्ही मला सांगितल्यानंतर मी एक तुमचं बायोड्रीम घेतलं होतं. ते एक स्प्रे केला आणि एकदा खालनं सोडलं होतं. तर ते रिझल्ट चांगला वाटला. त्यामुळं परत तुमच्याकडून मागवून मी आतापर्यंत तीन स्प्रे दिलेत आणि म्हणजे आपल्या 2 वेळेस 3 स्प्रे केलेत आणि 2 वेळा खालून सोडलंय. म्हणजे आपलं प्रोडक्ट तुम्ही नेक्सा स्टीम, नेक्सा ग्रो, बायोफंगल आणि नेक्सा 100 हे तुम्ही आपल्या प्रोडक्ट प्लॉटवर वापरलंय. 3 वेळा फवारले आणि 2 वेळा खालून सोडलेलं. तर तुम्हाला आता टमाट्याचा रिझल्ट काय दिसतो? फुगवण चांगली वाटते. इतकं 40 टेम्परेचर आहे, 40+ सुद्धा आहे, तरी सुद्धा प्लॉट तग धरून आहे किंवा फुगवण चांगली आहे. आणि किती वर्ष तुम्ही तरकारी करताय? मी जवळजवळ 15 वर्ष झालं तरकारी करतो. मग तुम्हाला आपल्या पुढचा रिझल्ट काय आला ऐन उन्हाळ्यामध्ये ह्याचा? हा, उन्हाळ्यात कधी केलंच नव्हतं इतक्या मे मध्ये. पण ही मार्च एंडची लागवड आहे आणि आता उद्या परवा वलांडा होईल ह्याचा एक 4-2 कॅरेटचा. तुम्हाला रिझल्ट काय दिसतोय आता प्लॉटमध्ये? फुगवण आहे आणि चांगला आहे प्लॉट. म्हणजे तुमची फुलगळ सगळी थांबलेली आहे? फुलगळ बी थांबलेली आहे आणि सेटिंग चालू आहे असल्या उन्हात सुद्धा टेम्परेचर मध्ये. हा, म्हणजे लोक असे माझ्या हिशोबाने 700-800 कॅरेट माल निघल असल्या मे मध्ये. एप्रिल मेचा प्लॉट म्हणजे लय डेंजर असतंय. हा, लोक मे मध्ये टमाटा करत नाहीत ह्याच्यामुळं. पण आम्ही थोडंसं बघू ट्रायल म्हणून 1 एकरचा प्लॉट केलेला आहे. म्हणजे बायोड्रीमची प्रोडक्ट वापरल्यावरती तुम्ही समाधानी आहे? हा, समाधानी आहे. बरं, तुम्ही अजून बायोड्रीमचं प्रोडक्ट कुठे वापरलंय? द्राक्ष बागेत बी म्हणजे एक निम्म्या साईडला जरा फुटवा कमी झालता. तिथे एक तुमचं नेक्सा स्टीम आणि सोडलेलं. तिथे काय रिझल्ट आलाय द्राक्षाला? फुटवा चांगला झाला आणि वाढ बी चांगली आहे. आता जी महाग पल्ल्याला 9 लाईन होत्या ती जवळजवळ आता पहिल्या द्राक्षामध्ये अर्ध फुटून आलं होतं, अर्ध मागं राहिलं होतं. पण आपलं सोडल्यानंतर ते आता लाईन मध्ये पूर्णपणे सगळा प्लॉट एकसारखा दिसत आहे द्राक्षाचा पण आता. बरोबर, तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? आहे की. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता, इथल्या सगळ्या बारशेकरांना किंवा आजूबाजू शेतकऱ्यांना? मी 4-5 शेतकऱ्याला सोडायला बी सांगितलं, त्यांनी घेतलंय बी आणि चांगलंय. बरं, ऊसवाल्यांना सुद्धा तुम्ही सजेस्ट करताय की वापरा आणि वापरल्यावर फरक बी आहे असं त्यांचं बी म्हणणं आलं. पुन्हा बरं, चांगलं आहे ते सांगाय काय अडचण नाही. त्यामुळं आपण आधी पहिल्यांदा आपण बघितलं, त्यानंतर दुसऱ्या सांगाय काय अडचण नाही. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? तुम्ही बायोड्रीमला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद सर. धन्यवाद.